संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथील मुंबई गोवा महामार्गावरील मराठवाडी फाट्याजवळ बुधवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास भीषण अपघात झाला. वसईहून गणपतीपुळेकडे जात असलेली ब्रेझा कार रस्त्याच्या कडेला लावलेल्या लोखंडी गर्डरला जोरदार धडकली आणि या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. वसईहून गणपतीपुळेकडे निघालेली ब्रेझा कार MH4 JV 7198 चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं अपघातग्रस्त झाली. कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी गर्डरमध्ये घुसली आणि हा गर्डर चालक सलीम सुलतान खान वय 46 राहणार वसई यांच्या मांडीमध्ये घुसल्यानं ते गंभीर जखमी झाले. जोरदार धडकेमुळे चालक गाडीबाहेर फेकला गेला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. कारमध्ये बाजूला बसलेला त्यांचा मित्र सुखविंदर संधू वय 46 राहणार मीरा रोड हा झोपेत असल्यानं किरकोळ जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच RDC बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण आणि त्यांचे सहकारी माजी सभापती कृष्णा हरेकर, बाबू कुंभार आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक साळवी हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. जखमीला उपचारांसाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मृत चालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला होता. या प्रकरणाचा पुढील तपास संगमेश्वर पोलीस करतायत. कोकण गट्टा न्यूज, संगमेश्वर, रत्नागिरी.